नमस्कार मित्र हो, आता आपण आलो आहे नाशिकमध्ये पांडवलेणी पाहायसाठी आणि लवकरच तुम्हाला हे पांडवलेणी आम्ही दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आम्ही पांडवलेणी या परिसरामध्ये दिसून जर तुम्ही पाहिला तर असंख्य पायऱ्या तुम्हाला पायथ्याला दिसून येतात. किमान 200 ते 300 पायऱ्या या पांडवलेणीकडे जाण्यासाठी आहेत. तर आता आपण पांडवलेणीकडे जाऊया. धन्यवाद. प्रज्ञाशील करुणा करा महिमा तुझा अपार युगंधरा क्रांतीवीरा वंदन तुला त्रिवार विश्वशांतीचा मार्ग जो बुद्धाने दिधला त्या बुद्धाचा धम्म जगिया वंदनीय ठरला. बुद्धाची अमृतवाणी करतो मी गुणगान जम्बूद्वीपातील कपिल वसती शाक्य कुळातील शुद्धोधन गणनायक तो महान महामाया प्रजापती कुलवान अशा बुद्धामृतवाणी शुद्धोधनाशी विवाह झाला दोघीही रूपवान आषाढातले व्रत करणे ही होती प्रथा समान मंगल समयी भल्या पहाटे महामाया उठली स्नान संध्या पूजा करून धनवाटीत सुटली. शुद्धोधनाच्या रंगमहाली नटून थटून गेली त्या मिलनाच्या रात्री दोघे एक रूप झाली. सुमेध बोधी सत्वराणीच्या स्वप्नी प्रगट झाले पोटी तुझ्या मी जन्म घेईन असे तिला वदले. बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी गर्भवती राणी मग तेव्हा वदली राजाला इच्छा झाली माझ्या मनाची जाव माहेराला. त्या स्वप्नाचा अर्थ राजाला ब्राह्मणांनी कथिला पोटी तुमच्या जगतारक तो येईल जन्माला. महामायावती राणीचा तो आला प्रसूती काळ लुंबिनीच्या शाल छायेतच जन्मा आले बाळ. बुद्ध बुद्ध हे दाही दिशातून ध्वनी ऐकू आले असित मुनी मग शुद्धोधनाच्या दरबारी गेले.
अश्रू नयनी आले अनर्थ समजून राजा राणी चिंताग्रस्त झाले या अश्रूचे कारण सांगा मुनिवर आम्हाला भाकीत सांगू नका अशुभते आमुच्या बाळाला जग उद्धारक ऐसे बालक तुमचे ठरणार कीर्ती पाहण्या या बाळाची स्तूप आहे हे इतर पाहायला नसणार हे अतिशय बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी सुंदररित्या त्या काळामध्ये या बुद्ध स्तूपांचं या ठिकाणी कोरीव काम हे केलेलं होतं. असंख्य अखंड मोठा दगड आहे तुम्ही पाहू शकता वरती. Gautama, he was attempting to cross a small river which was known as Niranjana. Suddenly he realized the pointlessness of everything that he's been doing. All this physical torture that he's been doing with himself. Suddenly he realized everything that he's looking for is right here. He's been desperately trying to go towards truth. Suddenly he realized there is no going towards truth. If you just open up, it's right here.
नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे आपण पांडव गुफा आणि गुफा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही अवश्य पाहायला असेलच तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चोवीस वाजता घेण्याचे तुम्ही कधीतरी नाशिकला आलात तर हे दुसरं घेणं तुम्ही अवश्य बघा. माझी या ब्लॉगच्या विनंती आहे. धन्यवाद.